नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रात सेमी प्रायव्हेट BMS साठी सेप ऑल इंडिया रँक काय आहे या संदर्भाने माहिती घेणार आहोत। महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी व पालकांचे प्रश्न येत होते की BMS कट ऑफ संदर्भाने माहिती द्या। तर या व्हिडिओमध्ये आता आपण कॅटेगरीनुसार यावर्षी महाराष्ट्रामध्ये BMSचा कट ऑफ काय राहू शकतो ही माहिती घेणार आहोत। या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे सर्व अपडेट टाइम टू टाइम तुम्हाला मिळत राहतील। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की बालाजी एज्युकेअरमध्ये सध्या पेड काउन्सिलिंगचे रजिस्ट्रेशन सुरू आहेत। ज्याही विद्यार्थ्यांना यावर्षी महाराष्ट्रामध्ये MBBS, BDS, BMS, BHMS तसेच फिजिओथेरपीमध्ये ॲडमिशन करण्याची इच्छा आहे, अशा विद्यार्थ्यांना संपूर्ण मार्गदर्शन मिळणार आहे। या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये तुमचे अचूक रजिस्ट्रेशन, प्रवेशासाठी लागणाऱ्या डॉक्युमेंटबद्दल माहिती, प्रवेश प्रक्रिया कशा प्रकारे होते या संदर्भात 1-to-1 गायडन्स केलं जाईल। त्यासोबतच कोर्स सिलेक्शनबद्दल देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिलं जाईल। ज्या विद्यार्थ्यांना 250-300 पर्यंत मार्क आहेत परंतु BMSच करायचं आहे, अशा विद्यार्थ्यांना BMSचे काय काय पर्याय आहेत, कोणत्या राज्यामध्ये कमी बजेटमध्ये तुमचं ॲडमिशन मार्गी लागू शकतं या संदर्भात योग्य माहिती आणि मदत दिली जाईल। तसेच विद्यार्थ्याच्या मार्क, ऑल इंडिया रँक व आता जो काही येणारा SML आहे त्यानुसार जे काही प्रेफरन्स राऊंड होतात त्याची एक स्वतंत्र यादी विद्यार्थ्यांना दिली जाईल, जेणेकरून कोणत्याही डिग्रेड कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचा प्रवेश होणार नाही। तसेच महाराष्ट्रामध्ये अनेक असे विद्यार्थी असतात की ज्यांचं बजेट फार कमी असतं, कॅप राऊंड मार्फत जरी सिलेक्शन झालं तर ते कॉलेजची फी भरू शकत नाहीत। तर अशा विद्यार्थ्यांसाठी 0 ट्युशन फी घेणारे कॉलेज कोणते आहेत, ज्या ठिकाणी फक्त मुलींकडून डेव्हलपमेंट फी आकारली जाते, असे प्रायव्हेट BMS व BHMS कॉलेज कोणते आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला दिली जाईल, जेणेकरून दरवर्षी होणारा तुमचा जो काही 2 ते 2.5 लाखाचा खर्च आहे तो वाचेल। तर या सर्व सेवा घेऊन आपली प्रवेश प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि पर्सनलाइज्ड पेड काउन्सिलिंग तुम्ही जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला रजिस्ट्रेशनपासून ते फायनल ॲडमिशनपर्यंत योग्य मदत आणि मार्गदर्शन मिळेल। या संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा, त्या ठिकाणी मी तुम्हाला अधिक माहिती देईल। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आपल्या व्हिडिओच्या मेन टॉपिककडे येऊ की महाराष्ट्रात यावर्षी BMS साठी सेप रँक काय आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, जेही विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये येतात या विद्यार्थ्यांचा जर ऑल इंडिया रँक 5 लाख पर्यंत येत असेल तर अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये कॅप राऊंड 3 किंवा त्यानंतर BMSची सीट मिळेल। हा जो काही सेप ऑल इंडिया रँक आपण पाहत आहोत हा सेमी प्रायव्हेट BMS कॉलेजसाठी आहे, याची विद्यार्थी आणि पालकांनी नोंद घ्या। त्यानंतर जर आपण EWS कॅटेगरीचा विचार केला तर सेमी प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये EWSला रिझर्वेशन नसतं, या विद्यार्थ्यांना ओपन मार्फतच सीट अलॉटमेंट होतं। तर यांनी देखील साधारण 5 लाख ऑल इंडिया रँकपर्यंत सेमी प्रायव्हेट BMS कॉलेज मिळेल अशी अपेक्षा ठेवू शकतात। OBC कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो देखील 5 लाख ऑल इंडिया रँकपर्यंत राहील। ज्या विद्यार्थ्यांचा यावर्षी 5 लाख किंवा त्याच्या आतमध्ये ऑल इंडिया रँक येत आहे अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये सेमी प्रायव्हेट BMS कॉलेज मिळेल। जे विद्यार्थी SEBC मध्ये येतात या विद्यार्थ्यांना 5,05,000, NT1 कॅटेगरीला 5,10,000 पर्यंत, NT2 कॅटेगरीला 4,90,000, तसेच जे विद्यार्थी NT3 मध्ये येतात या विद्यार्थ्यांना 5 लाख ऑल इंडिया रँकपर्यंत महाराष्ट्रामध्ये सेमी प्रायव्हेट BMS कॉलेज मिळेल। विजे कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो देखील 5 लाख ऑल इंडिया रँकपर्यंत राहील।
जे विद्यार्थी SC मध्ये येतात या विद्यार्थ्यांना 5,30,000 व ST कॅटेगरीचा जो एक्सपेक्टेड सेप रँक आहे तो आहे 6,70,000 पर्यंत। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हे ऑल इंडिया रँक आहेत। जर तुमचा ऑल इंडिया रँक यापर्यंत किंवा याच्या आतमध्ये येत असेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये स्टेट कोटा अंतर्गत सेमी प्रायव्हेट BMS कॉलेज मिळून जाईल। यामध्ये तुम्ही ±10,000 ऑल इंडिया रँक ॲड करून चला, कारण BMSचा कट ऑफ जो आहे तो अनएक्सपेक्टेड कमी जास्त होत असतो। जर जास्त मार्कवाले विद्यार्थी, ज्या विद्यार्थ्यांना 400 ते 450 या दरम्यान मार्क आहेत, त्या विद्यार्थ्यांनी BMS न घेता रिपीटला गेले तर कट ऑफ आणखी कमी येतो। त्यामुळे या रँकमध्ये ±10,000 ॲड करून चला तुम्ही। परंतु ज्या विद्यार्थ्यांचा याच्या आतमध्ये रँक आहे अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये 100% BMS कॉलेज मिळून जाईल। या संदर्भात जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। पुढील व्हिडिओमध्ये आता आपण गव्हर्नमेंट BMS कॉलेजचा सेप ऑल इंडिया रँक काय आहे त्या संदर्भाने माहिती घेऊ। अनेक विद्यार्थी विचारत होते की मागील वर्षी तर 5.5 लाख 6 लाख या ऑल इंडिया रँकपर्यंत देखील प्रवेश झालेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, जो काही ऑथेंटिक डाटा आहे त्यावरच तुम्ही विश्वास ठेवा। या ठिकाणी आपण पाहू शकतो, ही आहे मागील वर्षी शेवटच्या राऊंडची सिलेक्शन लिस्ट। महाराष्ट्रामध्ये मागील वर्षी BMS व BHMS साठी 10 राऊंड झाले होते व हा शेवटच्या राऊंडचा कट ऑफ आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता विजे कॅटेगरीला 5,22,000 या रँकवर BMS कॉलेज मिळाला आहे, ते देखील शेवटच्या 10व्या राऊंडमध्ये। तर यावर्षी जर तुमचा रँक 5,22,000 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुमच्या BMS मिळण्याच्या शक्यता खूप कमी आहेत। त्यानंतर या ठिकाणी तुम्ही OBCचा देखील ऑल इंडिया रँक पाहू शकता। 5,26,000 वर शेवटच्या म्हणजेच 10व्या राऊंडला BMS मिळालं होतं। या राऊंडपर्यंत शक्यतो कोणतेही विद्यार्थी थांबत नाहीत। या राऊंडला असेच विद्यार्थी थांबतात की कॉलेज मिळालं तर ठीक आहे, अन्यथा रिपीट करू। त्यामुळे जो काही आपण आता एक्सपेक्टेड रँक पाहिला आहे त्याच्या आत रँक येत असेल तरच तुम्हाला कॅप राऊंड 3, कॅप राऊंड 4 किंवा एखादा स्ट्रे वॅकन्सी राऊंड झाला तर त्यामध्ये BMS कॉलेज मिळेल। ज्या विद्यार्थ्यांचा 6 लाख 6.5 लाख 7 लाख अशा प्रकारे ऑल इंडिया रँक आहे, या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये BMS मिळण्याची शक्यता फार कमी आहे। या विद्यार्थ्यांनी इतर राज्य किंवा BHMSचा विचार करावा। त्यानंतर ओपन कॅटेगरीचा देखील या ठिकाणी तुम्ही रँक पाहू शकता। 5,32,000, 5,33,000, NTDचा आहे 5,38,000। जवळपास सर्व कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे मागील वर्षी शेवटच्या राऊंडमध्ये 5,30,000 या ऑल इंडिया रँकपर्यंत गेला होता, परंतु हा अनएक्सपेक्टेडली कट ऑफ कमी झाला होता। महाराष्ट्रामध्ये मागील वर्षी काही नवीन कॉलेज आले होते त्यामुळे। तर यावर्षी जो काही सेप ऑल इंडिया रँक आहे तो तुम्ही हा गृहीत धरून चला। यापर्यंत जर तुमचा कॅटेगरीनुसार ऑल इंडिया रँक येत असेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये BMS कॉलेज मिळून जाईल। यामध्ये देखील तुम्ही ±10,000 ऑल इंडिया रँक ॲड करून चला। तर हा व्हिडिओ महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। जी काही ऑथेंटिक आणि 100% करेक्ट माहिती आहे त्यावरच तुम्ही विश्वास ठेवा। कोणीही काहीही सांगत आहेत की 6 लाख ऑल इंडिया रँकवर BMS मिळेल, 6.5 लाखावर BMS मिळेल, तर असं होणार नाही। मागील वर्षीचा डाटा, या वर्षीचा डिफिकल्टी लेवल हे सर्व पाहूनच तुम्ही निर्णय घेतले पाहिजेत। या संदर्भात जर तुम्हाला A to Z गायडन्स पाहिजे असेल तर तुम्ही बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंग जॉईन करू शकता। स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिलेले आहेत। योग्य निर्णय घ्या आणि प्रवेश प्रक्रिया सुरळीत करा। धन्यवाद।